गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये आज आपण बोर्डाला आलेला ऑक्टोबर 2015चा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. याच्या अगोदरही आपण काही प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ते प्रॉब्लेम तुम्ही सोडवा. आजचा प्रॉब्लेम ऑक्टोबर 2015ला बोर्डाला आलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर हा प्रॉब्लेम आलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2012 आणि रिसीट पेमेंट दिलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल. जेव्हा प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट देतात ती ओपनिंग बॅलन्स शीट असते, म्हणजे ही OL साईड आहे आणि ही OA साईड आहे. OL आणि OA याचा वापर आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये करणार आहोत. ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड. नेक्स्ट रिसीट पेमेंट दिलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही बॅलन्स शीट लिहून घ्या. नेक्स्ट हा रिसीट पेमेंट आहे, तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक पासून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक टोटल 2,52,000. नेक्स्ट या ॲडजस्टमेंट आहेत 1 to 4. या ॲडजस्टमेंट पण लिहून घ्या. आता नेहमीप्रमाणे आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा बॅलन्स शीट पोस्ट करायची. जनरली OLचे अकाउंट OLला CLला येतात आणि OAचे अकाउंट CAला येतात. पाहूया. कॅपिटल फंड CL हा जो ओपनिंग कॅपिटल आहे तो पुन्हा क्लोजिंगला येणार. एक्सपेन्सेस ड्यू, एक्सपेन्सेस ड्यू याचा अर्थ हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. गेल्या वर्षी 7,000 रुपये एक्सपेन्सेस पेड करायचे राहिलेले आहेत, द्यावयाचे राहिलेले आहेत. हे आपण पेमेंटला चेक करायचं, म्हणजे गेल्या वर्षाचा देय खर्च, द्यावयाचा खर्च यावर्षी दिला जातो. इथं आलं आहे का पाहूया. पेमेंटला बाय आहे इथं, बाय पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस ड्यू पेमेंटला आहे बघा. बाय पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस ड्यू अमाऊंट सेम आहे. जर अमाऊंट सेम असेल तर याचा अर्थ हे गेल्या वर्षी आउटस्टँडिंग होते, यावर्षी पण गेल्या वर्षी आउटस्टँडिंग होते ते यावर्षी भागवले. याचा त्यामुळं हे एक्सपेन्सेस ड्यू आपण आपल्या उत्तरामध्ये नोंदवणार नाही. OLचे पण नोंदवणार नाही आणि CL पेमेंटचे पण नोंदवणार नाही. दोन्ही ठिकाणी आपण कॅन्सल करा त्याला एक्सपेन्सेस ड्यूला. नेक्स्ट असेटला आलो आपण. फर्निचर. आता हा प्रॉब्लेम आहे महाकवी कालिदास लायब्ररी, एका लायब्ररीचा प्रॉब्लेम आहे आणि लायब्ररीमध्ये बुक्स हे असेट्स असतात, म्हणून हे बुक्स असेटला आलेले आहेत. फर्निचर असेट आहे ते OAला आलेलं आहे. आता आपल्या उत्तरामध्ये ते CAला येईल. नेक्स्ट बुक्स पण CAला येतील. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज हा अकाउंट आहे. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज हा येईल CAला. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे आपण आपल्या उत्तरात नोंदवणार नाही आहे, कारण हे रिसीटला सुरुवातीला आलेलं आहे. पहा, रिसीटला सुरुवातीला आलेलं आहे, त्यामुळे इथं पण आपण कॅन्सल करणार आहोत. हे OAला येतं, ओपनिंग बॅलन्स शीट असेटला ऑलरेडी OAला आलेलं आहे, त्यामुळे आपण कॅन्सल केलेलं आहे. नेक्स्ट टू मेंबर सबस्क्रिप्शन आहे. टू मेंबर सबस्क्रिप्शन वर्गणी. आता हे रिसिप्टचे अकाउंट्स दोन ठिकाणी येतात, एक तर आयला इन्कमला किंवा CLला, आणि पेमेंटचे अकाउंट एक तर Eला किंवा CAला. जर रेव्हेन्यू असेल तर आयला आणि कॅपिटल असेल तर CLला. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस Eला आणि कॅपिटल एक्सपेन्सेस CLला.
मेंबर सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू आहे त्यामुळं आय येईल. एंट्रन्स फीज, एंट्रन्स फी, डोनेशन फी, ॲडमिशन फी ह्याबाबत थोडंसं ॲडजस्टमेंटमध्ये चेक करायचं काय आपल्याला दिले आहे का. एंट्रन्स फीज इथं आहे बघा नंबर 4, कॅपिटलाइज हाफ ऑफ द एंट्रन्स फीज, अर्धी एंट्रन्स फी कॅपिटलाइज करा. कॅपिटलाइज करा म्हणजे कॅपिटलमध्ये अधिक करा, पण पूर्ण एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची आहे का, नाही. यातली अर्धी कॅपिटलाइज करायची आहे. मी मगाशी सांगितलं रिसिप्टचे अकाउंट आयला पण येऊ शकतात किंवा सी एलला. आता या एंट्रन्स फीमधला 50% सी एलला न्यायचं आहे, मग उरलेले 50% कुठं असणार, आयला असणार आहे. लक्षात आलं तुम्हाला. त्यामुळे एंट्रन्स फी आपण पहिल्यांदा इन्कमला रेकॉर्ड करणार आहोत आणि त्यामधून 50% मायनस करणार आहोत. त्यामुळे याला मी लिहिलेलं आहे आय मायनस. नेक्स्ट ही याला एक टिकमार्क पण करा. एंट्रन्स फीला कॅपिटलाइजची टिकमार्क आहे ही, मी हायलाईट केलेला आहे. सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर्स, सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर्स, जुनी रद्दी विकलेली आहे, हे रेव्हेन्यू इन्कम आहे त्यामुळे आयला येईल. टू हायर ऑफ लेक्चर हॉल, भाडा आहे हे, आय. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज आय. आपले रिसिप्ट साईड संपलेले आहे. आता आपण पेमेंटला आलो. बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस, बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा एक्सपेन्सेस आहे ई. बाय पोस्टेज ई. परचेस ऑफ बुक्स, बुक्स असेटला आलेत बघा, ओपनिंग बॅलन्स शीट असेटला ओ एला आलेले आहेत आणि इथं आपण परचेस केलेले आहेत, न्यू बुक्स परचेस केलेले आहेत, ते येणार सी एला. सी ए प्लस बुक्स कुठे येणार, सी ए प्लस. या बुक्समध्ये आपण ते ॲड करून दाखवणार आहोत त्यामुळे या बुक्सला टिक मार्क करा, या बुक्सला टिक मार्क करा. ॲड परचेस्ड. सनरी एक्सपेन्सेस, सनरी एक्सपेन्सेस हा खर्च आहे त्यामुळे ईला येईल. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज हा अकाउंट इथं आहे. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज हा ओपनिंग आहे आणि ह्या न्यू इन्व्हेस्टमेंट आहेत. या ओपनिंगमध्ये या न्यू इन्व्हेस्टमेंट आपण ॲड करणार आहोत त्यामुळे याला आपण लिहिणार आहोत सी ए प्लस. क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईडला प्लस करायचे. कशात प्लस करायचे, याच्यामध्ये प्लस करायचे. त्यामुळं या इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीजला जे ओ एला आलेलं आहे त्याला टिक मार्क करा. नेक्स्ट फर्निचर, फर्निचर येणार सी एला. सी ए प्लस, सी एला प्लस करायचं. कशात प्लस करायचं, इथं जे वर फर्निचर दिलं आहे त्याच्यामध्ये प्लस करायचं. त्यामुळे या वरच्या फर्निचरला टिक मार्क करा. आपण फर्निचरला टिक मार्क केली, बुक्सला केली आणि इन्व्हेस्टमेंटला केलेली आहे. नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा सुरुवातीचा ओपनिंग कॅश बँक असतो आणि हा शेवटचा क्लोजिंग कॅश बँक असतो त्यामुळं हा येईल सी एला येईल, हा येईल सी एला. हा सुरुवातीचा येतो ओ एला, ओ ए. ऑलरेडी हा ओ एला आला आहे पहा, ही ओ ए साईड आहे, इथं आलेला आहे. ठीक आहे. आपल्या आता रिसिट अँड पेमेंट अकाउंट संपलेला आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. ड्युरिंग द करंट इयर फर्निचर वॉज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2012. हे जे परचेस ऑफ फर्निचर आहे किंवा बाय फर्निचर म्हणजे हे परचेस केलेलं आहे, हे केव्हा परचेस केलेलं आहे, 1 ऑक्टोबरला. आणि आपली रिसिट पेमेंटची डेट किती आहे, 31 मार्च. फ्रॉम 1 ऑक्टोबर टू 31 मार्च म्हणजे किती महिने झाले, 6 महिने. याचा अर्थ हे फर्निचर परचेस करून 6 मंथ्स झालेले आहेत. आणि या फर्निचर हे जे फर्निचर आहे 72,500 याच्याबद्दल आपल्याला काही सांगितलं नाही आहे. हे गेल्या वर्षापासून 1 एप्रिल टू 31 मार्च याचा अर्थ हे 12 महिने आपण वापरलेलं आहे. म्हणजे फर्निचर आपल्याकडे 2 आहेत, एक 72,500 हे 12 मंथचं आहे आणि हे मात्र 28,000चं 6 मंथचं फर्निचर आहे. याचा आपण विचार कशासाठी करणार आहोत, तर जी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची त्या ॲडजस्टमेंटमध्ये
त्याचा विचार करणार आहोत. मी इथं मांडलं आहे पहा, तुम्ही लिहून घ्या. 72,500चं ओपनिंग फर्निचर, त्याच्यावर डेप्रिसिएशन येईल 12 मंथ्सचं. 28,000चं ॲडिशनल फर्निचर किंवा परचेस ऑफ फर्निचर, त्याच्यावर डेप्रिसिएशन येईल 6 मंथ्सचं. ठीक आहे. नेक्स्ट, हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे हे इन्फॉर्मेशन आहे, त्याचा वापर आपण या डेप्रिसिएशनसाठी करणार आहोत. डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. आता ॲडजस्टमेंटचं नाव डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट आहेत. डेप्रिसिएशन असेटवर मायनस करतोय आपण, त्यामुळे फर्स्ट इफेक्ट येईल CA मायनस आणि सेकंड इफेक्ट येईल ईला. ठीक आहे. 72,500वर 12 मंथ्स 10%, म्हणजे एक 0 घालवायचा, फक्त एक 0 घालवला. 7250 हे झालं याच्यावरचं डेप्रिसिएशन. नेक्स्ट, 28,000वर 10%, बट फॉर 6 मंथ्स, 6 महिन्यासाठी असणार आहे. पहिला 10% कॅल्क्युलेट करूया, 12 मंथचं कॅल्क्युलेट करूया. 12 मंथचं येतं 2,800, त्याच्या निम्म 6 मंथचं 1,400. या दोघांची टोटल केली, टोटल डेप्रिसिएशन आलं 8650. 8650 इज टोटल अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन. नेक्स्ट, डेप्रिसिएट बुक्स बाय ₹1 lakh. हे जे बुक्स आहेत ते डेप्रिसिएट करायचे आहेत. बुक्सला ऑलरेडी तुम्ही एक टिकमार्क केलेली आहे, आणखी एक टिकमार्क करा. बुक्सला 2 टिकमार्क झाल्या. आणि या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आहे डेप्रिसिएशनचा सेम. मगाशी आपण एक इफेक्ट सांगितला आहे CA मायनस E. नेक्स्ट, मेंबर सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लूड ₹15,000 फॉर द इयर 2013-14. आता 13-14 हे वर्ष करंट इयर आहे का लास्ट इयर आहे का नेक्स्ट इयर आहे, हे आपण पहिला चेक करूया. आपला रिसीट पेमेंटची डेट आहे 2013. हे स्टार्ट केव्हा झालं असेल? 1 एप्रिल 2012, म्हणजे 12-13 2012-13 हे झालं करंट इयर. आणि इथं काय दिलेलं आहे? 13-14. 12-13 आपलं करंट इयर, मग 13-14 हे काय झालं? नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षाचे सबस्क्रिप्शन 15,000 रुपये मिळालेलं आहे. या वाक्याचा अर्थ मेंबर सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड आहेत 15,000 रुपये, जे कुठल्या वर्षाचे आहेत? 2013-14. 15,000 रुपये 13-14साठी, म्हणजे पुढच्या वर्षासाठी मिळालेले आहेत. पुढच्या वर्षाचं इन्कम आता मिळालं, नेक्स्ट इयरचं इन्कम आता मिळालं, म्हणजे ते झालं ॲडव्हान्स इन्कम. आणि सबस्क्रिप्शन ही इन्कम आहे. कशावरून? कारण सबस्क्रिप्शन रिसिप्टला आलेलं आहे. जर सबस्क्रिप्शन रिसिप्टला आलं, इथं आहे पहा, टू मेंबर सबस्क्रिप्शन रिसिप्टला आलं तर ते आपलं काय असतंय? इन्कम असतंय. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय झाली? आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे 13-14चं ॲडव्हान्स इन्कम. सबस्क्रिप्शन ही इन्कम आहे. ॲडव्हान्स इन्कम फॉर 2013-14. ॲडव्हान्स इन्कम हे 13-14साठी मिळालेलं आहे. केव्हा मिळालं? इन धिस इयर, या वर्षात. त्यामुळे ॲडजस्टमेंट काय तयार झाली? ॲडव्हान्स इन्कम फॉर करंट इयर. ॲडव्हान्स इन्कम फॉर करंट इयर. आपण या चार्टमध्ये येऊया. ॲडव्हान्सचा चार्ट तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. ॲडव्हान्स इन्कम फॉर करंट इयर मायनस, आणि जर ते इन्कम असेल तर CLला, आणि जर तो एक्सपेन्सेस असेल तर तो येईल CAला. आपल्या इन्कम आहे ॲडव्हान्स इन्कम फॉर करंट इयर, त्यामुळे फर्स्ट इफेक्ट मायनस, सेकंड इफेक्ट CLला. आपण याचा इफेक्ट लिहूया. मायनस CL, याची टिकमार्क करा. मेंबर सबस्क्रिप्शनला टिकमार्क करा, सिंगल टिकमार्क. नेक्स्ट, अँड ₹7,500 आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. 7,500 रुपये आउटस्टँडिंग आहेत. कुठल्या वर्षासाठी? करंट इयर. आउटस्टँडिंग करंट इयर, यातले 2 शब्द मी घेतले, आउटस्टँडिंग करंट इयर. आणि ही ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शनसाठी आहे. सबस्क्रिप्शन इन्कम आहे, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट तयार झाली. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. या चार्टमध्ये येऊया आपण. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर
याचे दोन इफेक्ट आहेत आउटस्टँडिंगचे. पहिला इफेक्ट जर इन्कम असेल तर तो सी एला येईल आणि सेकंड इफेक्ट प्लस सी ए. लिहूया आपण या ॲडजस्टमेंटला. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर प्लस सी ए. सबस्क्रिप्शनला आणखी एक टिक मार्क करा. मेंबर सबस्क्रिप्शनला 2 टिक मार्क झाल्या. नेक्स्ट, कॅपिटलाइज हाफ ऑफ द एंट्रन्स फीज. एंट्रन्स फी पैकी हाफ अमाऊंट कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटलाइज करायची एंट्रन्स फी आपण कुठे घ्यायचं ठरलेलं आहे? एंट्रन्स फी इन्कमला रेकॉर्ड करायची आहे. त्यामधून हाफ आपण मायनस करणार आहोत. आय मायनस आणि सेकंड इफेक्ट सी एलला कॅपिटलाइज करणार आहोत. सी एल प्लस इन आय मायनस सी एल प्लस. एंट्रन्स फीला आपण ऑलरेडी टिक मार्क केलेली आहे. आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे. आता नेहमीप्रमाणे एक ब्लँक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट सी एल सी ए आणि इन्कम आणि एक्सपेंडिचर असा तयार करा. आपण प्रॉब्लेम सोडवूया. कॅपिटल फंड सी एलला येणार. कॅपिटल फंड नेहमी इनर कॉलमला मांडायचा. कॅपिटल फंड ₹6,90,000. त्याच्याखाली एक 2-3 ओळी रिकाम्या सोडा. काही ॲडजस्टमेंट असू शकतात त्याला. नेक्स्ट, एक्सपेन्सेस ड्यू हे आपण कॅन्सल केले पाहिजे. कॅन्सल साईन आहे इथं. पेमेंटला आल्यामुळं ते कॅन्सल झालेलं आहे. नेक्स्ट, आपली लायबिलिटी साईड संपली. आता असेटला आलो. फर्निचर, बुक्स आणि इन्व्हेस्टमेंट दीज आर असेट्स. हे असेट्स आहेत त्यामुळे हे रेकॉर्ड करायचे असेट साईडला. ठीक आहे. या तिन्हीला टिक मार्क आहे त्यामुळे ते इनर कॉलमला रेकॉर्ड होतील. फर्निचर, बुक्स अँड इन्व्हेस्टमेंट. फर्निचर. नेक्स्ट, बुक्स. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट. फर्निचरची अमाऊंट 72,500. बुक्स 5,51,000 आणि इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज त्याची अमाऊंट आहे ₹50,000. आपण हे मांडलेले आहेत. फर्निचरला 2 टिक मार्क आहेत. बुक्सला पण 2 टिक मार्क आहेत. त्यामुळे फर्निचरच्या खाली 1, 2, 3 ओळी रिकाम्या सोडल्या. बुक्सला पण 3 ओळी. 1, 2, 3 ओळी. इन्व्हेस्टमेंटला टिक मार्क नाही, एकच आहे, सिंगल टिक मार्क आहे त्यामुळे एकच ओळ सोडलेली आहे. नेक्स्ट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हे आपण रेकॉर्ड करणार नाही आहे कारण हे जे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आहे हे ओपनिंगला आलेलं आहे ओ एला. ठीक आहे. इथं ओपनिंग आपल्या रिसिट पेमेंटच्या स्टार्टला आलेलं आहे. नेक्स्ट, आता आपण रिसिट पेमेंट सोडूया. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपण रेकॉर्ड नाही करणार. हे सगळे इन्कम आहेत पहा, सगळे इन्कमला येणार. त्यात सबस्क्रिप्शन आणि एंट्रन्स फी इनरला येईल आणि हे तिन्ही अकाउंट्स आउटरला येतील. सबस्क्रिप्शनला आपण 2 टिक मार्क केलेले आहेत. एक सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन आहे आणि दुसरं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. चला इन्कम साईडला बाय मेंबर सबस्क्रिप्शन. बाय मेंबर सबस्क्रिप्शन. इनर कॉलम ₹1,80,000. नेक्स्ट,
एंट्रन्स फीज इन्कमला येईल 25,000. बाय एंट्रन्स फीज by entrance fees, inner column rupees 25,000. Next, sale of old newspaper, hire of lecture hall आणि interest on securities, हे सर्व इन्कमला आउटर कॉलमला येईल. बाय sale of old newspaper, by hire of hall, by interest on securities. याला टिक मार्क नाही आहे, त्यामुळे या अमाउंट आउटर कॉलमला येतील. 1,500, 18,000, 4,000. नेक्स्ट, आपली रिसिप्ट साईड संपलेली आहे. आता आपण पेमेंटला आलेलो आहोत. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि पोस्टेज अँड टेलिग्राम, दीज आर एक्सपेन्सेस. त्यामध्ये एक्सपेन्सेसला रेकॉर्ड करा नेहमीप्रमाणे. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टू पोस्टेज अँड टेलिग्राम ₹6,100, टू इलेक्ट्रिसिटी 6,980. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी अँड पोस्टेज. परचेस ऑफ बुक्स, बुक्स सी एला प्लस करायचे आहेत. बुक्स सी एला प्लस करायचे आहेत. ऑलरेडी आपण बुक्स मांडलेले आहेत, त्याच्या खाली लिहा प्लस परचेस ₹80,000. टोटल रुपीज 6 लाख. 6 लाख, एक मिनिट, 31,000. 6,31,000. नेक्स्ट, पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस ड्यू, हे आपण घेणार नाही, कॅन्सल केलेलं आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस ईला 10,500. टू सन्ड्री एक्सपेन्सेस ₹10,500. इन्व्हेस्टमेंट CA प्लस, फर्निचर CA प्लस. CAला प्लस करायचे इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर. फर्निचर प्लस परचेस्ड और न्यू फर्निचर ₹28,000. टोटल फर्निचर ₹1,05,000 फर्निचर. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज CAला प्लस. हे ओपनिंग इन्व्हेस्टमेंट आहेत प्लस न्यू इन्व्हेस्टमेंट और इन्व्हेस्टमेंट परचेस्ड 1 लाख. टोटल इन आउटर कॉलम ₹1,50,000. टोटल इन आउटर कॉलम 1,50,000. नेक्स्ट, फर्निचर झालं. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक CAला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक CAला. नेहमी आउटरला येतं. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 7,000. 6,420. नेक्स्ट, आपला पेमेंट साईड पण कंप्लीट झालेली आहे. पेमेंट साईड कंप्लीट झालेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, फर्निचर डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. CA मायनस E. CAला मायनस करायचं आणि E. याचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे.
आपलं फर्निचरवरचं डेप्रिसिएशन टोटल डेप्रिसिएशन आलेलं आहे 8650. हे डेप्रिसिएशन आपण मायनस करायचं 8650 आणि याचा इफेक्ट सी ए मायनस ई. सी एला या लेस डेप्रिसिएशन 10%. लेस डेप्रिसिएशन 10%, 8650. आन्सर इन आउटर कॉलम ₹91,850. तुम्ही इथं जर 10% कॅल्क्युलेट केला तर हे चुकणार आहे उत्तर. तुमचं उत्तर येईल 10,050. हे डेप्रिसिएशन नाही आहे, कारण या ओपनिंग फर्निचरवर 12 मंथचं डेप्रिसिएशन आहे आणि ॲडिशनल फर्निचरवर 6 मंथचं डेप्रिसिएशन आहे. त्यामुळे ही अमाऊंट वेगळी आलेली आहे. आणखी एक ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएट बुक्स बाय 1 लाख. सेम इफेक्ट, लेस डेप्रिसिएशन ₹1 लाख, 5,31,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट येतो ईला. टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर. टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर अँड बुक्स. फर्निचर ₹8,650, बुक्स ₹1 lakh. Total in outer column ₹1,08,650. नेक्स्ट डेप्रिसिएशन झालं. थर्ड ॲडजस्टमेंट 15,000चा इफेक्ट ठरलेला आहे. मायनस सी एल. हे गेल्या वर्षी आउटस्टँडिंग होतं, सॉरी पुढच्या वर्षाचे आता आपण दिलेले आहेत, म्हणजे हे ॲडव्हान्स इन्कम आहे. ॲडव्हान्स इन्कम पुढच्या वर्षाचे आपल्याला आत्ता मिळालेले आहे. सबस्क्रिप्शनमध्ये मायनस करायचे आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा? सी एलला दाखवायचा. सबस्क्रिप्शनमध्ये आलो आपण. मेंबर सबस्क्रिप्शन लेस ॲडव्हान्स फॉर करंट इयर. लेस ॲडव्हान्स फॉर करंट इयर ₹15,000. 1,65,000. 1,65,000 हा झाला फर्स्ट इफेक्ट मायनस. आणि याचा सेकंड इफेक्ट येतो सी एलला. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹15,000. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 15,000 हा सी एलला इफेक्ट आहे याचा. नेक्स्ट अँड ₹7,500 आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयरचे 7,500 आउटस्टँडिंग आहेत. याचा इफेक्ट आहे प्लस सी ए. सबस्क्रिप्शनमध्ये प्लस करायचा आणि सेकंड इफेक्ट सी एला रेकॉर्ड करायचा. चला सबस्क्रिप्शनमध्ये प्लस करूया. प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर अमाउंट ₹7,500. इन आउटर कॉलम ₹1,72,500. 1,72,500. नेक्स्ट हा झाला फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. याचा सेकंड इफेक्ट कुठे येतोय पहा, आउटस्टँडिंग फॉर करंट इयरचा सी एला. सी एला रेकॉर्ड करा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 7,500. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. नेक्स्ट कॅपिटलाइज हाफ ऑफ द एंट्रन्स फी. एंट्रन्स फी पैकी निम्मी रक्कम कॅपिटलाइज करा. याचा इफेक्ट इन्कमला मायनस करायचं, कारण एंट्रन्स फी आपण पहिल्यांदा इन्कमला रेकॉर्ड केलेली आहे, त्यामुळे इन्कममध्ये मायनस करायचं. आणि सेकंड इफेक्ट कॅपिटलाइज करायची आहे, त्यामुळे कॅपिटल कुठे येतं? सी एलला. सी एल प्लस आपण एंट्रन्स फीमधून मायनस करूया. बाय एंट्रन्स फीज लेस 1/2 कॅपिटलाइज. लेस 1/2 कॅपिटलाइज ₹12,500. आन्सर 12,500. सेम. आता कॅपिटलाइज करायचं म्हणजे कॅपिटलमध्ये अधिक करायचं. कॅपिटलाइज करायचं म्हणजे कॅपिटलमध्ये अधिक करायचं. आपलं कॅपिटल आहे त्याच्यामध्ये अधिक करा. ॲड एंट्रन्स फीज ₹12,500.
नेक्स्ट. संपलेला आहे प्रॉब्लेम आता आपला. एंट्रन्स फी आत्ताच आपण कॅपिटलाइज केलेली आहे. आता 2 स्टेप्स. पहिली स्टेप, हा जो इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण तयार केलेला आहे तो क्लोज करायचा. मला इन्कमची साईड मोठी वाटते आहे, इकडे आकडे जास्त आहेत, त्यामुळे इन्कमची टोटल करतो आहे मी. टोटल येते इन्कमची 2,08,500. ते आयची टोटल ईला मांडा 2,08,500. नेक्स्ट, इथून इथंपर्यंतची टोटल साईडला करा. ती टोटल येते 1,32,230. या 2,08,000 मधून हे मायनस करायचं आहे. येणारं ॲन्सर आपला सरप्लस असेल. येणारं ॲन्सर आपलं काय असेल? सरप्लस. सरप्लस आलं 76,270. लिहायचं टू सरप्लस रुपीज 76,270. हे सरप्लस आपण कॅपिटलमध्ये प्लस करायचं. हे सरप्लस आपण कॅपिटलमध्ये प्लस करायचं. ॲड सरप्लस रुपीज 76,270. टोटल इन आउटर कॉलम रुपीज 7,78,770. आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. मी दोन्ही साईडची टोटल करून बघतोय. तुम्ही पण दोन्ही साईडची टोटल करायची आहे, CL आणि CAची, आणि इथं मांडायची आहे. आणि तुमचं उत्तर किती आलेलं आहे, ही टोटल किती आलेली आहे, ही बॅलन्स शीट टॅली आले आहे का, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पाहूया कुणाची कमेंट सर्वात प्रथम येते, कोण सर्वात प्रथम प्रॉब्लेम सोडवतो. ओके, थँक्यू.